सार्थ श्री दासबोध दशक 11 समास पहिला. सिद्धांत निरूपण. श्रीराम आकाशापासून वायू होतो, हा तो प्रत्यय येतो. वायूपासून अग्नी जोतो, सावध ऐका. वायूची कठीण घिसणी, तेथे निर्माण झाला वन्ही. मंद वायू शीतळ पाणी, तेथुनी झाले. आपापासून झाली पृथ्वी, ते नाना बीजरूप जाणावी. बीजापासून उत्पत्ती व्हावी, हा स्वभावची आहे. मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळींची. जयपासून देवत्रयाची काया झाली. निश्चळामध्ये चंचळ, तेची कल्पना केवळ. अष्टधा प्रकृतीचे मूळ, कल्पना रूप. कल्पना तेची अष्टधा प्रकृती, अष्टधा तेची कल्पना मूर्ती. मूळाग्रापासून उत्पत्ती, अष्टधा जाणावी. पाच भूते 3 गुण, 8 झाली दोन्ही मिळून. म्हणून अष्टधा प्रकृती जाण, बोली जेते. मुळी कल्पना रूप झाली, पुढे तेची फापावली. केवळ जडत्वास आली, सृष्टी रूपे. मुळी झाली ते मूळ माया, त्रिगुण झाले ते गुण माया. जडत्व पावली ते अविद्या माया, सृष्टी रूपे. पुढे चारी खाणी झाल्या, चारी वाणी विस्तारल्या. नाना दोन्ही योनी प्रगटल्या, नाना व्यक्ती. ऐसी झाली उभारणी, आता एका संवारणी. मागील दशकी विशद करुणी, बोलिली असे. परंतु आता संकलित, बोली जाईल संवार संकेत. श्रोते वक्ते थे चित्त देऊन ऐका. शतवर्षे अनावृष्टी, तेथे आटेल जीवसृष्टी. ऐशा कल्पांताच्या गोष्टी, शास्त्री निरोपिल्या. 12 काळी तपे सूर्य, तेणे पृथ्वीची रक्षा होये. मग ते रक्षा विरून जाये जलांतरी. ते जळ शोषी वैश्वानरू, वन्नी झडपी समीरू. समीर वितुळे निराकारू, जैसे तैसे. ऐसी सृष्टी संवारणी झाली, मागा विस्तारे बोलिली. माया निरासे उरली, स्वरूप स्थिती. तेथे जीवशिव पिंड ब्रह्मांड, आटोन गेले थोतांड. माय विद्येचे बंड, वितळून गेले. विवेकेची बोलिला क्षये, म्हणून विवेक प्रलये. विवेकी जाणती काय, मूर्खास कळे. सृष्टी शोधिता सकळ, एक चंचळ एक निश्चळ. चंचळास करता चंचळ, चंचळ रूपी. जो सकळ शरीरी वर्ते, सकळ कर्तृत्वास प्रवर्ते. करुण करता हा वर्ते, शब्द जया. राव रंक ब्रह्मादिक, सकळामध्ये वर्तेक. नाना शरीरे चाळक, इंद्रिये द्वारे. तयास परमात्मा बोलती, सकळ करतायसे जाणती. परितो नासेल प्रचिती, विवेके पाहावी. जो श्वानामध्ये गुरगुरितो, जो शुक्रामध्ये कुरकुरितो. गाढवी भरून भुंकतो, आटाहासे. लोक नाना देह देखती, विवेकी देहांत पाहती. पंडित समदर्शने घेती, येणे प्रकारे. देह पाहता वेगळाले, परंतु अंतर एकची झाले. प्राणी मात्र देखिले एकांतरे. अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कला वर्तती. ते नाव जगज्योती, जाणती कळा. श्रोती नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे. चक्षुमध्ये पाहो जाणे, नाना पदार्थ. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वास तो जाणे. कर्म इंद्रियामध्ये जाणे, नाना विषय स्वाद. सूक्ष्म रूपे स्थूळ रक्षी, नाना सुख दुःखे परीक्षी. त्यास म्हणती अंतरसाक्षी, अंतरात्मा. आत्मा अंतरात्मा, विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा, सूक्ष्मात्मा. जीवात्मा शिवात्मा, परमात्मा, द्रष्टा साक्षी, सत्ता रूप. विकारामधील अविकारी, अखंड नाना विकार करी. त्यास वस्तू म्हणती भिकारी, परमहीन. सर्व एकची दिसती,
अवघा एकंकार करीती ते अवघी माईक स्थिती चंचळामध्ये चंचळ माया ते माईक निश्चळ परब्रह्म एक नित्यानित्य विवेक या कारणे जातो जीवतो प्राण नेणे जीवतो अज्ञान जन्मतो जीवतो जाण वासनात्मक ऐक्य जीवतो ब्रह्मांश जेथे पिंड ब्रह्मांड निरास येथे सांगितले विशेष चत्वार जीव असो हे अवघे चंचळ चंचळ जाईल सकळ निश्चळ ते निश्चळ आदि अंती आद्य मध्य अवसान जे वस्तू समान निर्विकारी निर्गुण निरंजन निसंग निप्रपंच उपाधी निरासे तत्वता जीवशिवास ऐक्यता विवंचून पाहू जाता उपाधी कैसी असो जाणणे तितुके ज्ञान परंतु होते विज्ञान मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे वृत्ती स नकळे निवृत्ती गुणास कैची निर्गुण प्राप्ती गुणातीत साधक संती विवेके केले श्रवणा परी स मनन सार मनने कळे सारा सार निजध्यास साक्षात्कार निसंग वस्तू निर्गुणी जे अनन्यता तेची मुक्ती सायोज्यता लक्षांश वाच्यांशाता पुरे झाला अलक्षी राहिले लक्ष सिद्धांतिकैचा पूर्वपक्ष अप्रत्यक्षास कैसे प्रत्यक्ष असोन नाही असोन माईक उपाधी तेची सहज समाधी श्रवणे बळावी बुद्धी निश्चयाची इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला श्रीराम श्रीराम श्रीराम।